करमाळा तालुक्यातल्या संगोबा मंदिरामध्ये अडकलेल्या 90 जणांचं रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट रस्त्याचा अंदाज न आल्यानं पाण्यामध्येच ही बोट अडकलेली आहे। आपल्याला माहित आहे की करमाळ्यातल्या तालुक्यातल्या संगोबा मंदिरामध्ये जवळपास 70 ते 80 जणांचं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत होता। मात्र जी रेस्क्यू करण्यासाठी बोट आली होती तीच पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातली घटना आहे आणि बोट अडकल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या थांबल्याची परिस्थिती आहे। थेट जाऊयात पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या सोबत आहेत। सचिन, करमाळा तालुक्यातील संगोबा येथे 90 लोक अडकलेले आहेत। कालपासून हे लोक अडकले, त्यांच्या सुटकेसाठी आज एनडीआरएफचं पथक बोलवण्यात आलं होतं आणि ही बोट पाण्यामध्ये गेली असता कठाड्याला अडकलेली आहे। आणि दुर्दैव म्हणजे ही बोट काढण्यासाठी जो ट्रॅक्टर मागवला होता तो सुद्धा पाण्यामध्ये बंद पडलेला आहे। त्यामुळे आता इथल्या रेस्क्यू ऑपरेशनला उशीर होतोय। ही बोटच काढण्यासाठी वेळ जाणार आहे। त्यामुळे अंधार पडण्यापूर्वी या लोकांना रेस्क्यू करणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण सीना नदीची पाणी पातळी वाढते, पाण्यामध्ये प्रचंड वेग आहे। त्यामुळे उजेड असेपर्यंत या लोकांना रेस्क्यू करावं लागणार आहे। आता प्रशासन दुसरी बोट मागवतंय का याचा विचार सुरू आहे। त्यामुळे आता काय होतंय पाहावं लागणार आहे। अगदी सचिन, धन्यवाद। या सगळ्या पावसाच्या आणि सगळ्या बचाव कार्यासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण ही दृश्य बघतोय, एनडीआरएफची टीम संगोबा मंदिरातल्या 90 जण तिथे अडकलेले आहेत। संगोबा मंदिरामध्ये 70 ते 80 भाविक आहेत आणि महसूलचे सुद्धा काही कर्मचारी आपल्याला या मंदिरात अडकल्याची माहिती मिळते। आपण पुढे या दृश्यांमध्ये बघतोय तर या मंदिरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक बोट मागवण्यात आली होती एनडीआरएफची। मात्र काही अंतरावर गेल्यानंतर ही बोट बंद पडली आहे। ही बोट काढण्यासाठी एक ट्रॅक्टर मागवण्यात आला। त्या ट्रॅक्टरला ज्यावेळेला पाण्यात तो ट्रॅक्टर गेला त्यावेळेला काही अंतरावर जाऊन तो ट्रॅक्टरही बंद पडलाय। त्यामुळे जरा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे इथलं ते थांबवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अंधार होण्या अगोदर या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू होता। मात्र बोट अडकली, बोटीला बाहेर काढण्यासाठी गेल्या ट्रॅक्टर बंद पडला, त्यामुळे प्रशासनाचा थोडासा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय।